पदरावरती जर तारीचा मोर नाचला हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. पैठणी घेऊन आला, पहिली उघडताना नमस्कार. एक्सो डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. एरियल टॉवर, भट्टीपाडा, मुलुंड पश्चिम या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि इथल्या सौ रोहिणी सुनील शिंदे या वहिनींना भेटणार आहोत. वडाच्या पारंब्या दिसत आहेत, छान वडाचं झाड आहे. मुंबईमध्ये एकीकडे सिमेंट कॉन्क्रीटचे टॉवर उभे राहत असताना अशा पद्धतीने ही ग्रीनरी किंवा हिरवळ जपण्याचा सुद्धा प्रयत्न केला जातो. तेव्हा आजच्या भागात काय होणार हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल, आम्ही उत्सुक आहोत. भांडूप पश्चिममधल्या भट्टीपाड्यातल्या एरियल टॉवरमध्ये जाऊया आणि भेटूया शिंदे कुटुंबात. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. आमच्या एरियल टॉवरमध्ये तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. घ्या उखाणा घ्या. कडुलिंबाचं पान, गुढीपाडव्याचा गोडवा, केळीचं पान जेवणाचं स्थान, बेलाचं पान शिव पार्वतीचा मान, सूर्यरामांचं नाव घेते राखून सौभाग्य होम मिनिस्टरचा मान. वा 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 वा. घ्या ओळख करून द्या. हे माझे मिस्टर नमस्कार सुनील विठ्ठल शिंदे, ही माझी मुलगी भाग्यश्री शिंदे. नमस्कार. हे माझे सगळे शेजारचे. नमस्कार. माझ्या सगळ्या आया बहिणी आहेत सगळ्या. हो हो नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. निशिगंधाच्या वासाने हरणी होते मोहित, संतोष रावांचे नाव घेते होम मिनिस्टर सहित. 1 2 3 4 नंबर बोलते मी 60. अविनाश रावांचे नाव घेताच पडते होम मिनिस्टरची गाठ. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण? वडाळा. वडाळ्याला कुठे? रफिक अहमद किडवाई नगर, म्हणजे ज्ञानेश्वर शाळेच्या बाजूला. शाळा कुठली? ज्ञानेश्वर विद्यालय. काय सांगता? हो आपटेबाईंची शाळा. हां आपटेबाईंची शाळा. किती? 10वी पण तिथे शिकली. आणि नंतर पुढे? नंतर नाही, मग शिवण क्लास वगैरे केला. हो मग बालपण सगळं तिकडेच गेलं. आई बाबा काय करायचे? माझे वडील गोदरेजमध्ये कामाला होते आणि आई हाऊसवाईफ होती. हाऊसवाईफ. मग बालपण कसं? एकदम मजेत? मस्त मजेत एकदम गेलं. किती जण तुम्ही? 3 भावंड, एक मी एकटी आणि एक छोटा भाऊ, एक मोठा भाऊ. मिस्टर काय करतात? भारत पेट्रोलियममध्ये कामाला आहेत. वा. आणि आपण काय करता? मी हाऊसवाईफ आहे. हाऊसवाईफ. बोलवा मिस्टरांना. अहो नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण पलटण रोड पोलीसला आहे, क्रॉफर्ड मार्केट, मनीष मार्केट तिकडे. हो. मग कोण होतं पोलीसमध्ये? वडील पोलीसमध्ये होते. वडील पोलीसमध्ये. आणि तुम्ही किती जण? आम्ही दोघे, एक भाऊ एक बहीण मागे. कसं गेलं बालपण? बालपण मजेत गेला. एकदम आनंदात. खूप छान. एखादी गोष्ट बाबांकडे मागितली की मिळायची? मिळायची म्हणजे क्वचित अशी. वस्तू जास्त मिळालीत की धपाटे जास्त? धपाटे जास्त खाल्ले. धपाटे जास्त खाल्ले. तुमच्या बाबतीत कसं काय? तुम्हाला कधी धपाटा? मला पण धपाटे मिळायचे, पण मी खूप मस्तीखोर होती. खूप मस्ती करायची. त्या आवाजातच कळतंय आम्हाला. हो की नाही? नाही पण यांना घाबरते, पण मी बाकीच्या कोणाला नाही घाबरत. यांनाच फक्त घाबरते मी. कोण विश्वास? बाकी मी डॅशिंग आहे एकदम असे. हो. हा पहिल्यापासूनच. वडील नेहमी म्हणायचे मला मुलगा झाला असता बरं झालं असतं. नेहमी म्हणायचे वडील मला. एवढे डॅशिंग? एवढी डॅशिंग. कधी कोणाला मारलंय? नाही, मारलं नाही. ही नाही डॅशिंग केली. ही कधी नाही. तोंडानेच फक्त. पण जोरदार. तोंडाने जितकं घायल करायचं तेवढंच. तुमचे म्हणजे हाल झाले असतील. नाही अजिबात नाही. तुम्ही का हसताय? त्यांना घायल केलंच नाही ना कधी मी. का? काय ना, आम्हीच त्यांना घाबरतो. हो का? पहिल्यापासून? वा वा वा. तुमचं जमलं कसं लग्न? अरेंज मॅरेज आहे. कसं काय? हो माझे पोलीस मध्ये ना असे एक मामा होते, सेम तुमच्यासारखे दिसतात ते. हो का? सेम. बर. तर त्यांनी ना ते स्थळ आणलं होतं.
मग माझे दीर आणि माझे सासूबाई मला बरं बघायला एक मिनिट, माझ्यासारखे दिसणारे स्थळ घेऊन येतात, मी नाही जाहीर करतो. हा बरं. आणि मग माझे सासूबाई आणि माझी दीर आलेली मला बघायला. मग त्यांना मी आवडली. त्याच्यानंतर मग त्यांची मामी, त्यांचे मामा हे सगळे बघायला आले मला. नंतर हे आले आणि हे जेव्हा मला बघायला यायचे ना 15-15 दिवसाला मला बघायला यायचे. का हो? छान पडत नव्हती ना दर 15 दिवसांनी जायचं वडाळ्याला. वडाळ्याला. हा. पण तेव्हा हे माहिती होतं तुम्हाला? काय आवाज एवढा नव्हता. आता इथे आल्यावर आवाज जास्त वाढलाय का? वाढलाय. जरा सासू सासऱ्यांच्या पंखामध्ये होते ना त्यावेळेला. आता ते पंख जरा म्हातारे झाले म्हणून तुम्ही आता आवाज वाढवला. नाही, यांच्यावर बाकी कोणावर नाही. अरे हो, पण मी कुठे काय म्हणतो, आता हळूहळू ते त्यांच्यावर पर्यंत आलेले आहेत. बाकी नाही कोणाला. हो ना. किती वर्ष झाली लग्नाला तुमच्या? 24 वर्ष झालं. आता 25 3 डिसेंबरला आहे. 3 डिसेंबरला 25वा वाढदिवस लग्नाचा. मग काय जोरदार. कोल्हापुरात. तुम्ही पण या आमच्या वाढदिवसाला. कोल्हापूरला. कोल्हापूर. काय आहे त्या दिवशी? कुस्त्या वगैरे आहेत? नाही, आमचं गावच कोल्हापूर. हो, कोल्हापूरला गाव आहे आमचं. गाव आहे. मग पांढरा रस्सा, तांबडा रस्सा. या ना, तुम्हाला देणार आम्ही. काय सांगता? जरूर. आम्ही या बघा सगळ्या येणार माझ्या गावी. हो, तुम्ही सगळे मला दिसतातच मुंकू लागली. बरं, मला तुम्हाला विचारायचं आहे, 24 वर्षाचा संसार झाला, पण आता इतक्या वर्षांनी हे जे काही सगळं छान झालेलं आहे त्याचं श्रेय तुम्ही कोणाला द्या? होम मिनिस्टरला आमच्या. कसं काय हो? सगळं ते बघतात. आपलं काम हातात आणून लक्ष्मी द्यायची, ते कशी वापरायची ते वापरतील. हो. कसं वाटतं आता हे सगळं श्रेय जेव्हा तुम्हाला दिलं जातं तेव्हा? खूप चांगले स्वभावाने वगैरे. मला आई वडिलांची कधी भासून देत नाहीत. कधी त्यांच्याकडे पण मी कधी अपेक्षा नाही करत. आणि अपेक्षा करूनही देत नाहीत मला. मी पण नाही कधी मागत. वडील माझे वारले. वडील असते तर आज माझे वडील पळत आले असते आईला घेऊन. आईला आता माझ्या बरं नाही आहे, तर आई पण आली असती. नंदेला माझ्या कॅन्सर आहे, नणंद आली असती माझ्यासाठी धावून. आज ते शरीराने इथे उपस्थित नसले तरी सुद्धा तुमच्या आठवणीतनं सगळी मंडळी इथे आहेत. आता बघताय ना तुम्ही. आहेत नाही मग सगळे आहेत ना. कसं वाटतंय तुम्हाला? यांच्याबद्दल काय सांगाल तुम्ही, यांच्या स्वभावाबद्दल? ते रुमाल द्या, लायनर जात आहे. सकाळपासून मेकअप केलाय तो, थोडा तरी दिसू द्या. काय हो तुमचं काय म्हणणं आहे? कसा आहे स्वभाव? काय नुसता आवाज दिसतो, पण त्या पाठीमागचं काय तुम्ही सांगा. मला म्हणजे मी कामावर गेलो तर मला मागे काय बघायची इच्छा नाही, टेन्शन पण नसतं. काम भलं माझं, मी भलं. मला गावी जायचं असेल सांगून ठेवणार, मी गावी चाललो. मग 3-4 दिवस 5 दिवस मी गावीत असतो. त्यामुळे माझं क्वचित मी फोन करतो, म्हणजे काय काम असेल तर. आता तिथं ती मुलीला आणि ती दोघे आपल्या एकमेकाला बघत असतात. त्यांना सांगितलं मुंबईत राहायचं तर तुम्हाला सगळं आलं पाहिजे. तुम्ही तुमचा प्रवास केला पाहिजे, ट्रेननी, बसनी, टॅक्सीनी, सगळं तुम्हाला जमलंच पाहिजे. प्रत्येक वेळी मी असणार असं नाही. त्यांचं ते प्रवास करतात, इथून कोल्हापूरला जातात, पुण्याला जातात. तुम्ही जे ह्या दोघींना विश्वासानं इथं ठेवता आणि गावी बिवी जाता, त्याचं कारण मला कळलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे का असं करता? ह्यांना ठेवून लांब 8-8 दिवस गावी एकटेच जाता? सांगा तुम्ही, सांगा कारण. घरी आले की पोहे खायला लागतात आणि चिवडा. काय आहे सांगा ना, काय झालं? काय लग्न ठरायच्या आधी गेलो, त्यांच्याकडे ठरलेलं तेच. म्हटलं काय हे सारखं तेच काय खायला देतात? काय देतात? तेच ठरलेलं. पोहे. तुम्ही गेलात का? पोहे आणि फरसाण. पोहे आणि फरसाण. पण आम्हाला त्यांच्या माहित होतं ना, त्यांच्या काय चोचले तेव्हा माहित पडलं असतं तर मी आणलं असतं ना. चोचले? मग ह्याने कधी सांगितले? कधीच नाही सांगितलं. आज आता काय आवडतं? आता त्यांना शिरा आवडतो जास्त. शिरा? काय हो? शिरा पण कधी एकदाही दिला नाही लग्नाच्या आधी त्याने? नाही दिला, कधीच नाही दिला. तुझं काय म्हणणं आहे बाबांबद्दल, आईबद्दल? दोन्ही पण चांगले, पप्पा पण चांगले, मम्मी पण चांगली आहे. आईला काय सल्ला द्यायचा झाला, तू सल्ला द्यायचा झाला तर कुठला देशील? आई जास्त ओरडते, आईने जास्त ओरडू नये. आणि पप्पा सगळंच देतात, जे हवं न मागतं सगळं देतात पप्पा. त्यांचं काय प्रॉब्लेम नाही, आई फक्त जास्त. काय हो? ओरडलं पाहिजे, मुलीची जात आहे म्हणून ओरडायचं. प्रत्येक वेळेला हट्ट करायला. बघा उद्या लग्न, माझा विचार कसा माहितीये का, उद्या समजा लग्न झालं ना की आज तुझ्या वडिलांकडे तुला प्रत्येक गोष्टी मिळतात, ताबडतोब तिथे कशावर मिळतील, थोडं आपण ऍडजस्ट करायचं. मी म्हणते, पण मी काय म्हणतो, तिकडे सगळं देईल असाच बघ नाही करा.
या पुढच्या खेळामध्ये अचूक वजन गोळा करणार का वहिनी बघूया. वेळ आहे 2 मिनिटाची. जरा कमी वजन देतो. चालेल ना. हां चालेल ना. म्हणजे तेवढं फक्त गोळा करायचं आहे. वेळ 2 मिनिटाची. घराचा नंबर किती? 402. 402 ग्रॅम एवढं वजन घेऊन यायचं. वेळ सुरू झाली. दहा 13 सेकंद झालेली आहेत. 354 झाले. 30 सेकंद झाली. 1.5 मिनिट राहिलं फक्त. बसा. चारशे दोन 470 झालं. 1 मिनिट झालेलं आहे. 1 मिनिट. चारशे ग्रॅम झालेला आहे आणि शेवटची 40 सेकंद शिल्लक आहेत. 40. 2 आणखीन एक टाक. 403 झालं. 403. पेन ज्यादा वजन आहे. 30 सेकंद. क्लिप काढ. जास्तच कमी झालं. अजून ते ग्लास ठेव ना. ते काढ. आता बघ. आता 408 झालं. शेवटची 20 सेकंद राहिलेली आहे. झालं. खाली बस. कमी कर. 9 अगं टाकते. 7 6 5 4 3. अभिनंदन. बघूया वस्तू किती झाल्या. 1 2 सगळी नाणी 3 हे 4 5 आणि 6. 1200 रुपयाचं हे बक्षीस मिळालं. अभिनंदन. घेऊया काही क्षणांची विश्रांती. नमस्कार. एवढे नाही आवाज आहे. तुमच्यासारखा आवाज आहे. आता मी ऍक्शन केली ना त्यांना. ते कळलं मला. तुमच्या ऍक्शनवरच सगळं चालतं ते. त्यांनी स्वभावात काय बदल केला पाहिजे? ते ना चिडचिडपणा जास्त करतात. ते त्यांनी कमी केलं पाहिजे. मेन काय हो तुमचं काय खूप म्हणणं चिडचिड आहे? करतात ते. प्रत्येक बोला. गोष्ट चिडचिड करतात. तुमचं काय म्हणणं आहे? बघूया कमी करूया. आणि यांनी काय स्वभावात बदललं पाहिजे? त्याने हाय तसंच राहतो. मानलं पाहिजे. हे बरं तुम्ही आपल्या तक्रारी करा. त्यांना करायच्या असलं तरी करत नाहीये. तुम्ही बोला ते यांच्याबद्दल सांगा. त्या खूप छान आहेत. मला माझी म्हणजे माझ्या भावाची बहीण आहे. चुलत बहीण म्हणून. माझ्या नवऱ्याची भावाची चुलत बहीण का नवऱ्याची चुलत बहीण आहे. ते मला एकदम मैत्रिणीसारखे आणि एकदम म्हणजे बहिणीसारखे एकदम सांभाळून घेतात. मी त्यांच्याकडे येते ते आमच्याकडे येतात. एकदम व्यवस्थित स्वभाव. अजून कोणाला काय बोलायचं? आम्ही सध्या इथे नवीन राहायला आलोय तरी येऊन जाऊन बोलून चांगले येते. होय ना. शेजार. हो. या कोण? आईला द्या. हा बोला आई. हॅलो. मला म्हणजे कसं मुलीप्रमाणे प्रेम करते ती आणि मी पण तिच्यावर मुलीसारखं प्रेम करते. मुलगीच आई. मुलगीच मानलेली. आता त्यांना 15 वर्ष झाली इकडे येऊन. बरं. तर मुली आई मुलीसारखं प्रेम आमचं. हो. बरं. अजून कोण बोलणार आहे? ती माझी एकदम मैत्रिणीसारखे. मी ए विंग मध्ये राहते. त्या बी विंग मध्ये राहतात. आम्ही कुठेही चाललो की आम्ही दोघी काही झालं की चला इकडे जायचं आपण हे काम करायचं. चाललो आम्ही दोघी जणी. अच्छा दोघींची जोडी आहे का? दोघींची जोडी. माझी खूप चांगली मैत्रिणी. आता या अभिनय करणार आहे. हा तुम्ही दोघांनी नाहीत सगळ्यांनी मिळून ओळखायचंय कसा अभिनय करणार ते आणि सगळी ही बक्षिसं मिळवून द्यायची त्यांना. पहिला मराठी चित्रपटाच्या नावाचा अभिनय कसा करतायत बघूया. बोलायचं नाही. ओठांची हालचाल नाही. दोन अक्षर. तुम्ही पण करू शकता. साडीमध्ये
काय काय नाही काय. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आता गाणं. वेळ सुरू झाली. चला जेजुरीला जाऊ. पुढे अजून किती अक्षरी आहे. गाणं आहे, गाणं. कुठे जाऊ. हनीमून. तुम्ही बोलायचं नाही हो. ओठांची हालचाल नाही करायची. हो होते. किती अक्षरी आहे. गाणं आहे, गाणं. 10 9 8 बोलत राहा. मी सरदार. 7 मिशीवाले. 6 शूर आम्ही सरदार आम्हाला 4 मिशीवाला 3 फेटेवाले 2 1 वेळ संपली. कसं काय पाटील बर आहे का हो बर आहे का काल काय सांगितलं कर आहे का असं बरोबर ना. मला सांगता मला वाटलं पडदे काढा सांगता. म्हण ओळखायची. म्हण. वेळ सुरू झाली. थेंबे थेंबे तळे साचे. बरोबर ओळखलं. खूप लिकेज आहे का. नाही ना. अभिनंदन. झी मराठीकडून हे मोत्याचे तोडे तुम्हाला मिळाले. नाव जाहीर होणार आहे. एक चिठ्ठी पटकन घ्या. बऱ्याच जणी वाट बघताय. द्या. धन्यवाद. कोण कोण आहेत बघतो. सगळे आहेत ना. हा नाव आहे पूनम सुनील साळुंखे. हिला द्या ना कोणाकडे. नाव सांगा. पूनम सुनील साळुंखे. माहेर कुठलं. इकडेच आहे. इकडे म्हणजे सर्वोदय नगर. आणि सासर कुठे. सासू सासे गावाला आहेत. सासू सासरे गावी आहेत. पण राहता कुठे तुम्ही. निंबळकला. निंबळटला. निंबळक. आता लग्नानंतर कुठे राहता. मुंबईतच. कुठे. इथे. इथे म्हणजे कुठे. इकडे का. अरे मला सांगा ना. तुम्ही सांगितलं माहेर कुठे इकडे. सासर कुठे इकडे. बरं घरी कोण कोण असतं. घरी कोण. नवरा बायको दोघेच. नवरा बायको कोणाचे. तुम्ही दोघे. अच्छा अच्छा. घरी कोण कोण आहेत. नवरा बायको दोघेच आहेत. नवरा बायको म्हणजे कोण. तुम्ही दोघे. आणि 2 मुलं आहेत. मिस्टर काय करतात. मिस्टर वकील आहेत. बापरे सॉरी मी एवढं बोललो सांगू नका. आमचा नमस्कार सांगा त्यांना. हा आणि आता घरातलं कोण आहे तुमच्या बरोबर. नाही कोण. मुलगी आहे ना. हा मग असू द्या ना. ओके ओके. बरं आता आपण टाळ्यावरून शुभेच्छा देऊया आणि बघूया कोण जिंकणार पैठणी. समोर एक स्टँड आहे लोखंडी. दोघींना 10-10 संधी फुटबॉल टाकायचा आणि त्या स्टँड वरती म्हणजे वरच्या बाजूला तो थांबला पाहिजे. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ज्यांना मिळणार आहे पैठणी. टाळ्यावरून शुभेच्छा दोघींना. तुमच्यापासून सुरुवात. खेळा. जमला. थांबा थांबा थांबा. एक. 2. 3. 4. 5 संधी आहेत. 4 ही त्यांची गुणसंख्या आहे. 5ही जाणं गरजेचं आहे.
एक. अजूनही बरोबरी होऊ शकते. बघा, अभिनंदन तुमचं. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुझ्यासाठी. घे, अभिनंदन. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या साळुंखे वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आजच्या भागात विजेत्या ठरल्या शिंदे वहिनी, त्यांना एक्सो डिशवॉश बार यांच्याकडून हे गिफ्ट हॅम्पर. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या शिंदे वहिनी, त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. नाही 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 नका. नको 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 नको. हे स्वप्न होते की सत्य. एरियल टॉवर भांडूप पश्चिम या ठिकाणी रंगलेला हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन एक्सो डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.